राजकारण म्हणजे काय याच्या प्रत्येक नेत्याच्या आणि पक्षाच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. महाराष्ट्रानं बाळासाहेब ठाकरेंचं मराठी माणसांसाठीचं राजकारण पाहिलं. महाराष्ट्रातल्या विविध दलित डाव्या संघटनांनी चळवळीतून संघर्ष करत राजकारण केलं. शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी मातीतलं राजकारण केलं. भाजपमध्ये मुंडे महाजन गडकरींनी सामाजिक मोड बांधत राजकारण केलं. मात्र आज राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राजकारणाची वेगळीच व्याख्या शिकवली आहे. सुप्रिया सुळेंनी सरळ सांगितलंय, राजकारण हा एक व्यवसाय आहे. सध्या राष्ट्रवादीत जे काही सुरू आहे त्याला उत्तर देता देता सुप्रिया सुळेंना पेशन्स आणि रिलॅक्स हे शब्द सतत का वापरावे लागले पाहूया. श्रमलेल्या बापासाठी, श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी. हा बाप माझ्या एकटीचा नाहीये, माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे तो. लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप बुलंद कहाणी. शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केली होती तेव्हा सुप्रिया सुळेंनी ही कविता म्हटली आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जाम खुश झाले. थकलेल्या बापाची ही लेक लढणार आणि राष्ट्रवादीची बुलंद कहाणी पाहायला मिळणार असं कार्यकर्त्यांना वाटलं. पण आज या लेकीनं राजकारणातला आतापर्यंत कुणालाही माहीत नव्हता असा धडा शिकवलाय. आम्हाला वाटलं राष्ट्रवादी पक्ष हा वैचारिक संघर्ष करणारा, रस्त्यावर लढणारा आणि शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन महाराष्ट्राचा विकास करणारा पक्ष आहे. पण सुप्रिया सुळेंनी सांगितलं, बॉस आय एम प्रोफेशनल. प्रशांत जगतापांचा राजीनामा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दलचा संभ्रम या सगळ्याबाबत पत्रकारांनी विचारलं, पक्षात नाराजी आहे का? सुळे म्हणाल्या, नाराजी वगैरे घरी नवऱ्याबरोबर. बॉस आय एम प्रोफेशनल. एवढंच नव्हे तर सुळे पत्रकारांना म्हणाल्या, रिलॅक्स रहा. तुम्हाला एक सांगू का, हा नाराजी वगैरे शब्द आहे ना, हा घरी वापरायचा असतो. सदानंद सुळेंना मी सांगू शकते, सदानंद आय एम नाराज. इथे पक्षामध्ये नाराज नाही बॉस, आय एम अ प्रोफेशनल. मी या राज्याची आणि देशाची सेवा करायला आली, त्याच्यामुळे मला नाराजी व्हायचा अधिकारच नाही. आता इथे रिपोर्टर आलाय, कॅमेरामॅन 10 मिनिटं उशीर आला, वडापाव खात राहिला, तुम्हाला अधिकार आहे नाराज व्हायचा? क्या कर लोगे भैया, यू आर प्रोफेशनल. सो वी आर ते नाही. अरे असं कसं तुम्ही मांडता? प्रशांत जगताप ज्यांची निष्ठा सुप्रिया सुळे आणि शरद पवारांवर होती, त्यांनी पक्ष सोडला. एरवी कार्यकर्ता, निष्ठा हे शब्द वारंवार वापरणाऱ्या सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला काही माहित नाही, मला इथे श्वास घ्यायलाही वेळ नाही. मी सकाळपासून मला श्वास घ्यायला पण वेळ नाही. तुम्ही पण आहात त्यामध्ये, तुम्ही बघताय का? मी माझ्या काय नाही अजिबात नाही, अजिबात नाही. मग घेणार ते नाही मला माहिती, ते मला काय माहिती नाही. मला माहिती नाही. मी जे काय नाही मला काही सांगितलेलं नाही. सध्या कुठल्या पक्षात जबरदस्त घडामोडी घडत असतील तर तो म्हणजे राष्ट्रवादी. सुळेंना प्रश्न विचारला, सत्तेत जाणार की मविया बरोबर राहणार? एरवी सत्तेवर तुटून पडणाऱ्या सुळेंना या प्रश्नावर मात्र काहीच बोलता आलं नाही. अरे दादा, काँग्रेस आमच्यावर यायला तयार आहे, शिवसेना यायला तयार आहे, त्याच्यामुळे तो विषय येतोच कुठे एक. आणि मी सकाळ, अरे हाऊ एक्साइटेड आर यू गाईज बॉस, रिलॅक्स रिलॅक्स. दादांबरोबर जाणार का, भाजप बरोबर जाणार का? पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती सुरूच ठेवली. तेव्हा सुळे काय म्हणाल्या पहा. चर्चा तर मी भाजपशी सुद्धा करते. पेशन्स बॉस, पेशन्स. असा कुठलाही निर्णय, रीड माय लिप्स, अजूनही असा कुठलाही निर्णय झालेला नाही. आणि जे चर्चा तर सगळ्यांची सुरू करते, माझी भारतीय जनता पक्षाची पण चर्चा होते पार्लमेंटमध्ये. एक मिनिट पेशन्स बॉस, पेशन्स. और भी लंबा चलेगा थोड़ा प्रेस कॉन्फरन्स. सुप्रिया सुळेंचे सूर जरा बदललेत बरं का. शरद पवार एनडीए मध्ये जाणार अशा चर्चा सुरू झाल्यावर आता सुळे म्हणतायत, भाजप बरोबर आमचे मतभेद मात्र मनभेद नव्हतेच. त्याच्यात काही मला गैर वाटत नाही, कारण का भारतीय जनता पक्ष जे ओरिजिनल भारतीय जनता पक्ष ओरिजिनल, त्याच्याबद्दल माझ्या मनात जरूर
मतभेद आहेत पण मनभेद कधीच नव्हते, कारण का अतिशय सुसंस्कृत पक्ष, अतिशय, आणि अगदी व्हॅल्यू बेस्ड तत्वाची लढाई ही भारतीय जनता पक्षाने लढलेली आहे. म्हणजे हरले तरी चालतील पण आपली तत्व सोडणार नाही असा भारतीय जनता पक्ष मी जवळून पार्लमेंटमध्ये पाहिलाय. असे आतापर्यंत वाटत होतं सुप्रिया सुळे या पवारांची लढवई लेक आहे. श्रद्धा, निष्ठा आणि वैचारिक धारणेवर पक्ष पुढे नेणार आहे. पण सुप्रिया सुळे प्रोफेशनल आहेत हे नव्यानं कळलं. विंदा करंदीकर म्हणतात ते खरं असावं. जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता. कारण आता सुप्रिया सुळे म्हणतायत प्रत्येक सकाळ ही नवी सकाळ असते. रोज नई सुबह होती. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.